राज्यातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांची मुदतवाढ. परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा धक्का. जुजवी मराठी यायला हवं, शिंदेंची सावध भूमिका. मुंबई पालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार. महायुती समन्वय समितीमध्ये 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपचं आश्वासन. सूत्रांची माहिती. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पुन्हा बेबनाव. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या वडेट्टीवारांच्या दाव्यामुळे ठिणगी. अनावधानानं नाव घेतलं. वादानंतर वडेट्टीवारांची सारवासारव. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार. पारदर्शक परीक्षांसाठी समितीही गठीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही, तर विरोधकांना राजकारण न करण्याचाही सल्ला. पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आज 16वा दिवस. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती, तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नका, उईकेंचं आवाहन. जरांगे आणि सदावर्तेंमध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता. गुणरत्न सदावर्ते जरांगेंच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनाविरोधात आज तक्रार करणार. कुणबी पुरावे असणाऱ्यांनी 8 दिवसांमध्ये अर्ज करावेत. तत्काळ दाखले देऊ. संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटलांची माहिती. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 288 भारतीय बेपत्ता. 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रासह राज्य सरकारचे प्रयत्न. तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू. शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. नेपाळच्या महापुरात ठाण्यातील 9 तर रायगडमधील 37 पर्यटक अडकले. राज्य सरकारकडून अडकलेल्या पर्यटकांशी संपर्काचे प्रयत्न सुरू. देशभरामध्ये आज रक्षाबंधनाचा उत्साह. बहीण भावाच्या नात्याचं सेलिब्रेशन.